नमस्कार ज्ञानपिपासू मित्रांनो, वेदज्ञानाच्या या अद्भुत प्रवासात पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे। मागील भागात आपण ऋग्वेदाच्या विशाल विश्वात प्रवेश केला, जो ज्ञानाचा आणि मंत्रांचा प्रथम स्रोत आहे। आज आपण वेदांच्या प्रवासातील दुसरा, तितकाच महत्त्वपूर्ण आणि अत्यंत सुमधुर टप्पा गाठणार आहोत। आपण ओळख करून घेणार आहोत सामवेदाची। जर ऋग्वेद हा ज्ञानाचा, विचारांचा आणि शब्दांचा महासागर असेल, तर सामवेद हा त्या महासागरातून निर्माण होणाऱ्या संगीताच्या आणि सुरांच्या मधुर लहरी आहेत। सामवेद हा भारतीय संगीताचा उगमस्रोत मानला जातो। तो गायन वेद आहे। हा तो वेद आहे जिथे ऋग्वेदाच्या रुचांना शब्दांच्या पलीकडे जाऊन सुरांची आणि तालाची जोड मिळाली, जिथे मंत्र केवळ पठण केले जात नाहीत तर गायले जातात, जिथे ज्ञानाची साधना ही सुरांची आराधना बनते। सामवेद आपल्याला शिकवतो की ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग केवळ ज्ञान आणि कर्माचा नाही, तर नादाचा आणि संगीताचा सुद्धा आहे। या व्हिडिओमध्ये आपण सामवेदाच्या सुमधुर जगात डुंबणार आहोत। आपण त्याची रचना, त्याचे स्वरूप, त्याचे गायन कसे केले जाते, त्यातील संगीतशास्त्र आणि भारतीय संस्कृतीवर त्याचा काय प्रभाव पडला, या सर्व गोष्टींचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। चला तर मग भारतीय संगीताच्या या गंगोत्रीचा शोध घेऊया आणि नादब्रह्माच्या यात्रेला सुरुवात करूया। सामवेद म्हणजे नेमके काय हे समजून घेण्यासाठी आपण सामवेद या शब्दाची फोड करूया। हा शब्द सामन आणि वेद या दोन शब्दांनी बनला आहे। वेद याचा अर्थ ज्ञान हे आपण जाणतोच। सामन या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे गान, गीत किंवा सुमधुर राग। त्यामुळे सामवेद याचा शब्दशः अर्थ होतो गानांचा वेद किंवा गीतांचे ज्ञान। हा वेद म्हणजे ऋग्वेदातील निवडक ऋचांचे संगीतमय रूपांतर आहे। सामवेदाची स्वतःची अशी स्वतंत्र मंत्रसंपदा खूप कमी आहे। यातील जवळपास सर्व मंत्र, काही अपवाद वगळता, ऋग्वेदातूनच घेतलेले आहेत। मग प्रश्न असा पडतो की जर मंत्र ऋग्वेदाचेच आहेत, तर सामवेदाला वेगळा वेद म्हणून का गणले जाते? याचे उत्तर त्याच्या अद्वितीय उद्देशात आणि स्वरूपात दडलेले आहे। सामवेदाचे महत्त्व त्याच्या शब्दांमध्ये नाही, तर त्या शब्दांना दिलेल्या सुरांमध्ये आहे। त्याने ऋग्वेदाच्या ज्ञानाला संगीताचा आत्मा दिला। ऋग्वेदातील मंत्र हे स्तुतीपर आहेत, पण सामवेदाने त्या स्तुतीला उपासनेचे, आराधनेचे स्वरूप दिले। ज्याप्रमाणे एखादी कविता केवळ वाचणे आणि तीच कविता चालीवर गाणे यात फरक असतो, तोच फरक ऋग्वेद आणि सामवेदात आहे। गाण्यामुळे त्यातील भावना अधिक तीव्रतेने आणि प्रभावीपणे व्यक्त होतात। सामवेदाने हेच केले। त्याने मंत्रांमधील भावनांना सुरांचे पंख दिले, जेणेकरून ते थेट ऐकणाऱ्याच्या हृदयाला जाऊन भिडतील आणि देवतांपर्यंत पोहोचतील। सामवेदाचे मुख्य कार्य यज्ञाच्या वेळी मंत्रांचे गायन करणे हे होते। वैदिक यज्ञात 4 प्रमुख प्रकारचे पुरोहित असत, ज्यांना ऋत्विज म्हटले जात असे। होतृ हा ऋग्वेदाचा ज्ञानी असून तो देवतांना आवाहन करणारे मंत्र म्हणत असे। अध्वर्यु हा यजुर्वेदाचा ज्ञानी असून तो यज्ञाची प्रत्यक्ष कृती करत असे। आणि उद्गाता हा सामवेदाचा ज्ञानी असून तो यज्ञाच्या वेळी विशिष्ट मंत्रांचे सुरात गायन करत असे। या चौघांवर देखरेख करण्यासाठी ब्रह्मा नावाचे मुख्य पुरोहित असत। यातील उद्गाता पुरोहिताचा वेद म्हणजेच सामवेद। विशेषतः सोमयज्ञासारख्या मोठ्या यज्ञांमध्ये सामगायन अनिवार्य होते। असे मानले जात होते की सुरात गायलेल्या मंत्रांनी देवता अधिक प्रसन्न होतात आणि यज्ञाचे फळ लवकर मिळते। त्यामुळे सामवेद हा केवळ संगीताचा ग्रंथ नाही, तर तो एक महत्त्वपूर्ण कर्मकांडाचा ग्रंथ देखील आहे। त्याची रचनाच यज्ञीय प्रक्रियेला डोळ्यासमोर ठेवून केली आहे। आता आपण सामवेदाच्या रचनेकडे आणि त्याच्या विभागणीकडे पाहूया, जी अत्यंत शास्त्रीय आणि पद्धतशीर आहे। सामवेदाच्या ग्रंथाचे मुख्य 2 भाग आहेत। एक आहे संहिता आणि दुसरा भाग आहे गान। संहिता भागात केवळ मंत्र दिलेले आहेत, तर गान भागात ते मंत्र कसे गायचे याचे संपूर्ण मार्गदर्शन आहे। पहिला भाग म्हणजे सामवेद संहिता। या संहितेचेही पुढे 2 मुख्य भाग केले जातात, पूर्वार्चिक आणि उत्तरार्चिक। आर्चिक या शब्दाचा अर्थ आहे ऋचांचा संग्रह। पूर्वार्चिक म्हणजे पहिला संग्रह। यात एकूण 650 मंत्र आहेत। पूर्वार्चिकाला पुन्हा 4 भागांमध्ये किंवा कांडांमध्ये विभागले आहे। पहिले आहे आग्नेयकांड, ज्यात अग्निदेवतेची स्तुती करणारे मंत्र आहेत। दुसरे आहे ऐंद्रकांड, ज्यात इंद्राची स्तुती करणारे मंत्र आहेत। तिसरे आणि सर्वात मोठे कांड आहे पवमानकांड, ज्यात सोमदेवतेची स्तुती करणारे मंत्र आहेत। सोम म्हणजे तो दिव्य रस, जो यज्ञात वापरला जातो। आणि चौथे कांड आहे अरण्यकांड, ज्यात अरण्यात किंवा एकांतात गायले जाणारे मंत्र आहेत। या पूर्वार्चिकातील मंत्रांना एक प्रकारे संगीताचा कच्चा माल किंवा मूळ भांडार मानले जाते। हे ते मंत्र आहेत ज्यांच्यावर आधारित मूळ धून किंवा साम तयार केले गेले। संहितेचा दुसरा भाग आहे उत्तरार्चिक।
यात एकूण 1225 मंत्र आहेत. यातील बहुतेक मंत्र हे पूर्वार्चिकातूनच आलेले आहेत, पण त्यांची रचना यज्ञातील क्रमानुसार केली आहे. उत्तरार्चिकातील मंत्र हे 3-3 ऋचांच्या गटात विभागलेले आहेत, ज्यांना तृच म्हटले जाते. हे मंत्र मोठ्या सोमयज्ञांमध्ये वापरले जात. उत्तरार्चिक हा एक प्रकारे पूर्वार्चिकातील मंत्रांचा यज्ञीय गरजेनुसार केलेला विस्तार आहे. थोडक्यात सांगायचे तर पूर्वार्चिक हे सामगायनाचे मूळ भांडार आहे, तर उत्तरार्चिक हे यज्ञातील त्याच्या प्रत्यक्ष वापराचे संकलन आहे. सामवेदाचा खरा आत्मा त्याच्या दुसऱ्या भागात म्हणजेच गान ग्रंथांमध्ये आहे. हे ग्रंथ म्हणजे सामगायनाचे प्रत्यक्ष मार्गदर्शन करणारे प्रॅक्टिकल मॅन्युअल आहेत. यात संहिता भागातील मंत्रांना कोणत्या सुरात, कोणत्या लयीत आणि कोणत्या पद्धतीने गायचे याचे सविस्तर वर्णन आहे. हे गान ग्रंथ 4 प्रकारचे आहेत. पहिला आहे ग्रामगेय गान किंवा वेयगान. ग्रामगेय म्हणजे गावात किंवा सार्वजनिक ठिकाणी गायले जाणारे गीत. हे सामगायनातील मूलभूत आणि सर्वात सोपे राग आहेत. यज्ञाच्या सार्वजनिक विधींमध्ये हेच साम गायले जात. दुसरा प्रकार आहे अरण्यगेय गान किंवा अरण्य गान. अरण्य म्हणजे वन किंवा जंगल. ही गाणी अरण्यात किंवा एकांतात विशेष साधनेने गायली जात असत. ही गाणी अधिक गूढ, रहस्यमय आणि शक्तिशाली मानली जात. ती शिकताना आणि गाताना खूप काळजी घेतली जात असे. असे मानले जात असे की त्यात एक विशेष प्रकारची दैवी शक्ती आहे. तिसरा प्रकार आहे ऊह गान. ऊह या शब्दाचा अर्थ आहे बदल किंवा अनुकूलन. या ग्रंथात ग्रामगेय गानांच्या मूळ धुनींना उत्तरार्चिकातील मंत्रांवर कसे लावायचे याचे मार्गदर्शन आहे. यज्ञात वेगवेगळ्या प्रसंगी एकाच मूळ धुनीचा वापर वेगवेगळ्या मंत्रांसाठी केला जात असे. हा बदल कसा करायचा हे ऊह गान शिकवते. आणि चौथा प्रकार आहे ऊह्य गान किंवा रहस्य गान. ज्याप्रमाणे ऊह गान हे ग्रामगेय गानावर आधारित आहे, त्याचप्रमाणे ऊह्य गान हे अरण्यगेय गानांच्या गूढ धुनींवर आधारित आहे. ते यज्ञातील अत्यंत गुप्त आणि विशेष विधींसाठी वापरले जात असे. या 4 गानग्रंथांमुळेच सामवेद हा केवळ मंत्रांचा संग्रह न राहता एक संपूर्ण संगीतशास्त्र बनतो. आता आपण सामवेदाच्या सर्वात आकर्षक भागाकडे वळूया, तो म्हणजे त्याचे संगीतशास्त्र. सामवेद हा भारतीय शास्त्रीय संगीताचा उगमस्रोत किंवा गंगोत्री मानला जातो. आज आपण भारतीय संगीतात जे सप्तस्वर म्हणजेच सा, रे, ग, म, प, ध, नी ऐकतो, त्यांची मुळे सामगायनात आढळतात. सामगायनात स्वरांना यम म्हटले जात असे. सामगायनाचे स्वर आजच्या सप्तस्वरांपेक्षा थोडे वेगळे होते. त्यावेळी स्वरांची नावे होती कृष्ट, प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, मंद्र आणि अतिस्वार्य. हे स्वर उतरत्या क्रमाने होते, म्हणजे उच्च स्वरापासून खालच्या स्वरापर्यंत. सामगायनासाठी एक विशिष्ट संगीत लिपी किंवा नोटेशन सिस्टीम विकसित केली गेली होती. मंत्रांच्या अक्षरांवर 1, 2, 3 असे अंक किंवा उदात, अनुदात, स्वरित अशा खुणा करून कोणता स्वर गायचा हे दर्शवले जात असे. ही जगातील सर्वात प्राचीन संगीत लिपी मानली जाते. यावरून हे सिद्ध होते की हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषींना संगीताचे किती सखोल आणि शास्त्रीय ज्ञान होते. सामगायन करण्याची पद्धत अतिशय गुंतागुंतीची आणि वैशिष्ट्यपूर्ण होती. ती केवळ ऋग्वेदाची ऋचा सुरात म्हणण्यापुरती मर्यादित नव्हती. उद्गाता पुरोहित एका ऋचेला संगीतमय करण्यासाठी त्यात अनेक बदल करत असे, जेणेकरून ती अधिक प्रभावी आणि लयबद्ध होईल. या प्रक्रियेत काही विशिष्ट तंत्रांचा वापर केला जात असे. त्यातील एक महत्त्वाचे तंत्र म्हणजे स्तोम. स्तोम म्हणजे गाताना मंत्रात काही निरर्थक वाटणारे पण संगीताच्या दृष्टीने आवश्यक असलेले शब्द किंवा अक्षर जोडणे. उदाहरणार्थ हो, हाऊ, हाय, हुम यांसारखे आवाज मंत्राच्या मध्ये किंवा शेवटी जोडले जात. हे शब्द केवळ संगीताला लय देण्यासाठी किंवा स्वरांचा विस्तार करण्यासाठी वापरले जात नव्हते, तर त्यांना एक गूढ आध्यात्मिक अर्थही होता. ते मंत्राची शक्ती वाढवतात असे मानले जात होते. दुसरे तंत्र होते विकार, म्हणजे शब्दाच्या मूळ रूपात बदल करणे. उदाहरणार्थ अग्ने या शब्दाचे ओगनाई असे रूपांतर करणे. हा बदल सुरांच्या सोयीसाठी आणि संगीताचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी केला जात असे. तिसरे तंत्र होते विश्लेषण, म्हणजे एका शब्दाला फोडून त्याचे 2 किंवा अधिक भाग करणे आणि त्या प्रत्येक भागाला वेगळा स्वर देणे. उदाहरणार्थ वितये या शब्दाला वो ई, तो या ई असे गाणे. चौथे तंत्र होते अभ्यास, म्हणजे एका शब्दाचा किंवा अक्षर समूहाचा पुनरुच्चार करणे. यामुळे गाण्यात एक प्रकारची लय आणि जोर निर्माण होत असे. या सर्व तंत्रांचा वापर करून उद्गाता पुरोहित ऋग्वेदाच्या एका साध्या मंत्राचे एका भव्य आणि प्रभावी संगीतमय रचनेत रूपांतर करत असे. हे सामगायन ऐकणे हा एक दिव्य अनुभव मानला जात असे, जो श्रोत्याला आणि गायकाला एका वेगळ्याच आध्यात्मिक पातळीवर घेऊन जात असे.
सामवेदात कोणत्या विषयांवर आणि देवतांवर मंत्र आहेत हे पाहणेही महत्त्वाचे आहे. जसे आपण आधी पाहिले, सामवेदातील बहुतांश मंत्र ऋग्वेदातूनच आले आहेत, विशेषतः ऋग्वेदाच्या 8व्या आणि 9व्या मंडलातून. त्यामुळे सामवेदातील देवताही प्रामुख्याने त्याच आहेत. यात इंद्राची स्तुती करणारे अनेक मंत्र आहेत, ज्यात त्याच्या पराक्रमाचे आणि शौर्याचे वर्णन आहे. अग्नीची स्तुती करणारे मंत्र आहेत, जो यज्ञाचा मुख्य देव आहे. पण सामवेदात सर्वात जास्त महत्त्व सोमदेवतेला दिले आहे. सामवेदाच्या पूर्वार्चिकातील सर्वात मोठे कांड, पवमान कांड, हे सोमालाच समर्पित आहे. पवमान म्हणजे पवित्र होणारा. हे सोमरसाच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेचे वर्णन आहे. सोमयज्ञ हा वैदिक काळातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि भव्य यज्ञ होता. या यज्ञात सोम वनस्पतीचा रस काढून तो शुद्ध करून देवतांना अर्पण केला जात असे. या संपूर्ण प्रक्रियेत सामगायनाला खूप महत्त्व होते. सोमाच्या शुद्धीकरणाच्या वेळी गायल्या जाणाऱ्या मंत्रांनी वातावरण पवित्र आणि मंगलमय होत असे. सोम हा आनंद, स्फूर्ती आणि अमरत्वाचे प्रतीक मानला जात होता आणि सामगायनाच्या सुरांनी त्याचे हे गुण अधिकच प्रभावी होतात अशी श्रद्धा होती. थोडक्यात, सामवेदाचा मुख्य विषय यज्ञ आहे आणि त्या यज्ञाला संगीताच्या माध्यमातून अधिक प्रभावी आणि दिव्य बनवणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. इतर वेदांप्रमाणेच सामवेदाच्याही अनेक शाखा किंवा पठण परंपरा होत्या. असे म्हटले जाते की सामवेदाच्या 1000 शाखा होत्या. तथापि काळाच्या ओघात त्यातील बहुतेक लुप्त झाल्या आणि आज मुख्यत्वे 3 शाखा अस्तित्वात आहेत. पहिली आणि सर्वात प्रचलित शाखा आहे कौथुम शाखा, जी गुजरात आणि उत्तर भारतात अधिक प्रचलित आहे. दुसरी शाखा आहे राणायनीय, जी महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रचलित आहे. आणि तिसरी शाखा आहे जैमिनीय किंवा तलवकार, जी केरळ आणि तामिळनाडूमध्ये आढळते. या शाखांमध्ये मंत्रांच्या संख्येत, गायनाच्या पद्धतीत आणि स्वरांच्या उच्चारात थोडेफार फरक आहेत. पण या सर्वांचा मूळ आधार एकच आहे. या शाखा सामवेदाच्या परंपरेतील विविधतेचे आणि त्याच्या व्यापक प्रसाराचे प्रतीक आहेत. आता आपण सामवेदाचा वारसा आणि भारतीय संस्कृतीसाठी त्याचे महत्त्व काय आहे यावर विचार करूया. सामवेदाचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्याने भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया घातला. सामवेद हा भारतीय संगीताचा आदिग्रंथ आहे. त्यातील स्वर, लय आणि गायन पद्धतीतूनच पुढे जाऊन विविध राग, ताल आणि संगीत घराण्यांचा विकास झाला. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रे या ग्रंथात, जो भारतीय कलांचा आधारस्तंभ मानला जातो, संगीताचे मूळ सामवेदातच असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. सामगायनातील स्वरांची रचना, स्वरांचा चढउतार आणि भावना व्यक्त करण्याची पद्धत हीच पुढे जाऊन भारतीय शास्त्रीय संगीताची ओळख बनली. सामवेदाने केवळ संगीतच दिले नाही, तर त्याने संगीताला एक आध्यात्मिक उंची दिली. त्याने नादब्रह्म ही संकल्पना मांडली. नाद म्हणजे आवाज किंवा संगीत आणि ब्रह्म म्हणजे परमेश्वर. नादब्रह्म म्हणजे संगीत हेच परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचे एक साधन आहे. संगीत हीच एक प्रकारची उपासना आहे. ही कल्पना भारतीय संगीताच्या परंपरेत खोलवर रुजलेली आहे. म्हणूनच भारतातील महान संगीतकार स्वतःला केवळ कलाकार न मानता नादयोगी किंवा सुरांचे साधक मानतात. संगीताच्या माध्यमातून मोक्षप्राप्ती होऊ शकते, हा विचार सामवेदानेच दिला. सामवेदाचा प्रभाव केवळ संगीतापुरता मर्यादित नाही. वेदांच्या परंपरेत उपनिषदांना ज्ञानाचा कळस मानले जाते. सामवेदाशी संबंधित 2 अत्यंत महत्त्वाची उपनिषदे आहेत, छांदोग्य उपनिषद आणि केन उपनिषद. छांदोग्य उपनिषद हे सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या उपनिषदांपैकी एक आहे. यात तत्वमसी, ते तू आहेस, या महावाक्याचा आणि आत्मा व ब्रह्माच्या ऐक्याचा सविस्तर विचार आहे. केन उपनिषदात केन म्हणजे कोणामुळे या प्रश्नाद्वारे परमतत्वाचा शोध घेतला आहे. ही दोन्ही उपनिषदे सामवेदाच्या ब्राह्मण ग्रंथांचा भाग आहेत आणि त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाला अमूल्य योगदान दिले आहे. याशिवाय संगीताचे आणि कलेचे शास्त्र सांगणारा गंधर्व वेद हा सामवेदाचा उपवेद मानला जातो. श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, वेदानां सामवेदोऽस्मी, म्हणजेच वेदांमध्ये मी सामवेद आहे. या एका वाक्यातून सामवेदाचे महत्त्व स्पष्ट होते. भगवान श्रीकृष्णाने स्वतःला सामवेदाची उपमा दिली, कारण सामवेद हा वेदांमधील सर्वात मधुर, आनंददायी आणि भक्तिपूर्ण भाग आहे. तो ज्ञानाच्या मार्गाला भक्तीच्या आणि संगीताच्या रसाने ओथंबून टाकतो. तो आपल्याला शिकवतो की ईश्वर केवळ बुद्धीने जाणायचा नाही, तर हृदयाने अनुभवायचा आहे, आणि संगीत हे हृदय आणि आत्मा यांना जोडणारे माध्यम आहे. सारांशरूपात सांगायचे तर सामवेद हा ऋग्वेदाचा संगीतमय आत्मा आहे. तो मंत्रांना सुरांची शक्ती देतो आणि यज्ञाच्या विधींना एक दिव्य अनुभव बनवतो. तो भारतीय शास्त्रीय संगीताचा उगमस्रोत आहे आणि त्याने संगीताला साधनेचा आणि उपासनेचा दर्जा दिला आहे.
सामवेदाने हे सिद्ध केले की शब्द आणि सूर, ज्ञान आणि भक्ती, कर्म आणि कला हे एकमेकांपासून वेगळे नाहीत, तर ते सर्व एकाच परमसत्याकडे जाणारे वेगवेगळे मार्ग आहेत. सामवेदाचे गायन ऐकणे म्हणजे केवळ मधुर संगीत ऐकणे नव्हे, तर ते हजारो वर्षांच्या ज्ञान आणि साधनेच्या परंपरेशी जोडले जाणे आहे. तो एक असा वारसा आहे जो आपल्याला केवळ आपल्या संस्कृतीचीच नव्हे, तर संगीताच्या माध्यमातून स्वतःच्या अस्तित्वाच्या गभीरे डोकावण्याची संधी देतो. हाच आहे सामवेदाचा सुमधुर आणि चिरंतन संदेश.